उपवासातला तिसरा दिवस। या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते। तर माता चंद्रघंटेच्या अवताराची गोष्ट आणि नावाचा अर्थ आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर त्याचं झालं असं की पार्वती माता आणि भगवान शिव यांच्या विवाहावेळी महादेव भस्ममंडित रूपात भूतप्रेतांची वरात घेऊन आले। हे भयंकर दृश्य पाहून हिमालय दरबारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि मीनावतीही भयभीत झाल्या। तेव्हा पार्वती मातेने चंद्रघंटा रूप धारण केलं। तिच्या तेजस्वी अर्धचंद्रामुळे दरबारातील भीती नाहीशी झाली आणि शांतता निर्माण झाली। त्यानंतर पार्वती मातेच्या इच्छेनुसार भगवान शंकरांनीही मोहक रूप धारण केलं आणि माता पार्वती सोबत त्यांचा विवाह संपन्न झाला। या कथेनुसार चंद्रघंटा देवीची उपासना भय दूर करून शांती आणि धैर्य देते। भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते। या देवीची उपासना आणि आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते। यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जातं। तर माता चंद्रघंटेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच आम्हाला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर नक्की फॉलो करा। यासोबतच आमच्या YouTube चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा।